नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर बीडमध्ये धनंजय मुंडे की पंकजा मुंडे पालकमंत्री होणार हा प्रश्न पडतोय. संभाजीनगरात संजय शिरसाट की भाजपच्या अतुल तापसावे पालकमंत्री होणार. तर रायगडचे पालकमंत्री कोण होणार? महायुतीत रस्सीखेच आहेत. दोन नाव आहेत, राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले. तर बीडच्या पालकमंत्री पदासाठी भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे या दोघांपैकी नेमकी कोणाला संधी मिळणार? याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्या सोबत आहे. गिरीश, नक्की सौरभ, आपण पाहतोय की आता खातेवाटप झालेलं आहे आणि खातेवाटप झाल्यानंतर आता नेमके पालकमंत्री कोण कोण होणार याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मुंबई माहिती मिळते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रायगड झालं, बीड झालं, सातारा झाला, त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर झालं आणि जळगाव, त्यासोबतच कोल्हापूर, नाशिक आणि यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमके कोण होणार याबाबत आता काटेची टक्कर सुरू झालेली आहे. आपण जर पाहिलं तर रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोल्ड वॉर सुरू आहे आणि ठीक आहे गिरीश, धन्यवाद या माहितीबद्दल. तर पालकमंत्री पदावरून आता महायुतीत रस्सीखेच बघायला मिळेल. मंत्रिमंडळ खातेवाटप काल झालेलं आहे आणि आता रस्सीखेच सुरू आहे, ती म्हणजे पालकमंत्री पदासाठी.